नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा, हे पांढरा गुलाब आहे ना, हे जमिनीवर आहे, म्हणजे जमिनीत लावलेलं आहे. तर त्याला भरपूर सारे फुलं आणि कळ्या लागलेल्या आहेत. पण जे कुंडीत झाडं आहेत ना, ते थोडेसे हे झालेले आहेत माझे. तर मी त्याच्यासाठी काय करणार आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. कारण ते झाडं पण जुने झालेले आहेत, म्हणजे 3-3 वर्षाचे झालेले आहेत. त्यामुळे पण तरी पण प्रयत्न करूया त्याला चांगलं करायचं. झाले तर आहे, नाही तर दुसरे आणू नर्सरीतून. तर हे जे जमिनीवर काही झाडं आहेत ना गुलाबाचे, तरी खूप छान असे फुटलेले आहेत आणि खूप छान फुलकळ्या त्याला लागलेले आहेत. पण जे कुंडीत आहेत ना, तर त्यांना म्हणजे नाही का असं थोडे थोडे एक एकच फांदी येते आणि एक फुल पाखळतं आणि नंतर म्हणजे मग परत दुसरी एक फुटवा निघतो. तरी बघू शकता तुम्ही असे, याला तरी आहे 2-3 म्हणजे हा बकेटमध्ये आहे ना, तर याला तरी अशा एकदम 4-5 कळ्या लागतात. पण जे दुसरे कुंडीत आहेत ना, मातीच्या कुंडीत, त्याला तर अजिबातच म्हणजे कळ्या वगैरे आता काही लागत नाही आहे सध्या. कारण उन्हाळ्यात तर त्याचे खूप म्हणजे लक्षच नाही झालं होतं, गेलं होतं त्या झाडांकडे. आणि आता पण हे असं पावसाचं चालू आहे, तर कामामुळे लक्ष पण नाही आहे. तर म्हटलं बघूया काय करता येईल. हे बघा, हे आता एक एक फांदी अशी उंच जाते आणि त्यालाच एक एक गुलाब येतं. तर बघू शकता तुम्ही, हे पण इतकं उंच गेलेलं आहे ना, डोक्याच्या वर गेलेलं आहे हे गुलाब. आणि याला आत्ताशी फुलं आणि कळ्या लागायला लागलेल्या आहेत. तर भरपूर साऱ्या कळ्या आहेत, पण ते खूप उंच आहे ना, माझा हातच पुरत नव्हता. तर मी कुंड्या जरा अशा उकरून दिलेल्या आहेत, म्हणजे खुरप्याने नाही का माती मोकळी करून घेतलेली आहे. आजच्या दिवस आज थोडंसं त्याला सुकून देणार आहे आणि मग उद्या संध्याकाळी मी त्याला चहा पावडरचं पाणी, लिंबोळी जी पावडर असते ना, ती लिंबोळी पावडर आणि शेणखत असं देणार आहे. जरा आता बघू त्याने काही फरक पडतो का. नाही पडला तर मग काढून टाकावं लागतील. कारण किती दिवस चालणार ना गुलाब. हे 3 वर्षाचे झाडं झालेले आहेत. जे जमिनीवर असतात ते चालतात भरपूर दिवस, पण कुंडीतले एवढे काही चालत नाही. आणि कामामुळे थोडंसं दुर्लक्ष पण झालेलं आहे झाडांकडे. तर त्यासाठी तर असे छान असे झाडं फुटून नाही येऊ राहिले आपलेवाले. म्हणजे जे पहिले जे गुलाब होते ते छान फुटलेले होते. पण आता एवढ्यात अजिबात कुठलं खत पण मी एवढ्यात कुठलंच खत दिलेलं नाही. जोपर्यंत काही खत बनवत राहायचे ना, मी प्रत्येक 10-12 दिवसाला वेगळं खत देत होते. पण आता आहे ना, बाकीच्या कामांमुळे गुलाबाच्या झाडाकडे लक्षच नाही आहे. आणि मी त्या दिवशी काडी आणलेली लावलेली आहे. बघू फुटते का. दुसरीकडे पण लावलेली आहे आणि याच्यात पण लावलेली आहे. तर बघू फुटते का, कशी येते. गावरान गुलाब आहे ते. म्हणजे छान त्याला ती म्हणजे मी खूप ठिकाणी पाहिलेलं आहे की खूप छान असे फुलं येतात. आणि काही जे जमिनीवर झाडं आहेत त्याला छान आहेत ते बरेचसे. पण काय झालं होतं ना, उन्हाळ्यात खूपच त्याची म्हणजे हे झाली होती आणि कुठलं खत वगैरे उन्हामुळे देता नाही आलं. आणि आता तर अजिबातच पाऊस नाही आहे. त्यामुळे तर असं त्याला म्हणजे हेच सापडणार ना छान असं फुटायला. ऊन पण पडत नाही आहे आणि पाऊस पण येत नाही आहे. नुसतं आभाळ, आभाळ, आभाळ. त्यामुळे ना सगळं वातावरणच बिघडून गेलेलं आहे. तर मी अशा प्रकारे कुंड्या उकरून 1 दिवस ठेवणार आहे आणि उद्या संध्याकाळी त्याला मी चहा पावडरचं पाणी किंवा चहा पावडर टाकणार आहे. लिंबोळी खत, लिंबोळीची पावडर असते ना, ती पण टाकली तर चालते. शेणखत, वर्मी कंपोस्ट, म्हणजे जे खतं असतील ते टाकले तर चालतात. आणि जर रासायनिक टाकीत असेल तर DAP वगैरे नाही का आपण टाकतोच ते, तर ते पण टाकलं तर जमते. पण माझ्याकडे नाही पण आहे आणि मी टाकत पण नाही. त्यामुळे तर मी फक्त आता आळे मोकळे करून दिलेले आहेत आणि नंतर मी त्याला उद्या खत देणार आहे. तर हे जे जमिनीवरचे आहेत हे जरा बरे आहेत. जमीन एकदम ठोस आहे, असं नाही की जमीन निबर वगैरे आहे. बघू शकता तुम्ही. जमीन खूप म्हणजे अशी मोकळी, माती पण छान आहे. पण काय माहिती झाडांना ना खूप म्हणजे हे झालेले आहेत. तर आता बघू उद्या. तर जमलं तर व्हिडिओ कराल, नाही तर नाही करणार. खत-बीत दिल्यानंतर मग बघूया कसे फुटतात. आणि नाहीतर मग आपण जाऊच नर्सरीत आणि दुसरे गुलाब आणू. कारण गुलाबाशिवाय तर काय करमत नाही. त्यामुळे तर भरपूर सारे गुलाब होते, पण ते नाही प्रमाणापेक्षा जास्त झाडं झालेली आणि ते काही काळजीच होत नाही, सोय पण होत नाही त्याचीवाली एवढी म्हणून. तर अशा प्रकारे मी जमिनीवरले पण झाडं आणि कुंडीतले पण झाडांचे आळे मोकळे करून दिलेले आहेत. कारण त्यात चांगली हवा हवा वगैरे पीत नाही ना झाडं. म्हणजे त्याच्या मुळाला हवा लागली पाहिजे छान अशी. आणि ऊन पण पाहिजे थोडंसं. कुंड्या नाही या उन्हात ठेवावं, पण कुठं ठेवावं, जागाच नाही आहे. हे फुलांचं बरं आहे बाई, टेन्शन नाही काही. एकदम मस्त सुंदर बी दिसतं. पाकळं तर बी सुंदर. सीजन फुलं ना, मला खरंच सीजन फुलं आवडतात. कारण त्यांच्या मोसममध्ये ते खूप छान बहरतात पण.
फुलं पण येतात बिचारे, भरपूर फुलं पण देऊन जातात. सीजन फुलं मला खूप आवडतात. तर किती छान आहे ना. चला आपण भेटू परत. बाय बाय.